नागपूरच्या हुडकेश्वर परिसरात एक संतापजनक घटना समोर आली आहे। एका निर्दयी नराधमाने महिलेवर बलात्कार करून तिचा निर्गुण खून केला आहे। पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत आरोपीला अटक केली आहे। या धक्कादायक घटनेचा संपूर्ण तपशील जाणून घेऊया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये। नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक आणि अमानुष घटना घडली। 8 फेब्रुवारी रोजी दुपारी 3च्या सुमारास एका महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। पोलिसांनी तातडीने कारवाई करत तपास सुरू केला आणि अवघ्या काही तासातच आरोपीला अटक केली। प्राथमिक माहितीप्रमाणे हुडकेश्वर पोलिसांना एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती मिळाली। सुरुवातीला याला अकस्मात मृत्यू मानण्यात आले, मात्र पोस्टमॉर्टम अहवालात धक्कादायक सत्य समोर आले। महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती। पोस्टमॉर्टम अहवाल मिळताच हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आणि तातडीने तपास सुरू करण्यात आला। तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली। अखेर हुडकेश्वर पोलिसांनी अत्यंत शिताफीने आरोपीला शोधून त्याला अटक केली। पोलिसांनी आरोपी विरुद्ध बलात्कार, खून आणि अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। 6 तारखेला साधारणतः 6:15 वाजताच्या दरम्यान मध्ये आम्हाला पोलीस स्टेशनला एक पोलीस पाटलांचा फोन आलेला होता हुडकेश्वर पूर्व येथील। त्यांनी सांगितलं होतं की एक महिला तिच्या घरामध्ये मृत अवस्थेत दिसत आहे। मग तात्काळ आम्ही घटनास्थळावर गेलो आणि घटनास्थळावर सर्व वरिष्ठ आले आमचे आणि पाहणी केली। त्यावेळेस त्या महिलेच्या कानामधून रक्त निघालेलं दिसत होतं। इतरत्र कुठल्याही खुणा किंवा काही हत्याराने काही वापर केलेला आहे तिचा बळगेल असं वाटत नव्हतं प्राथमिकदृष्ट्या। मग आम्ही तिचं तत्काळ आमची प्रक्रिया करून तिची बॉडी मेडिकल हॉस्पिटल येथे रवाना केलेली होती। दुसऱ्या दिवशी तिचं मेडिकल हॉस्पिटल येथे PM करण्यात आलेलं आहे आणि PM करण्यात आल्यानंतर त्याच्यामध्ये डॉक्टरांनी आम्हाला तिचं ट्रँग्युलेशन गळा आवळून केलेला आहे आणि सेक्स पण तिच्यासोबत झालेला आहे असा अहवाल दिला। त्या अहवालाच्या आधारे आम्ही स्टार्टिंगपासूनच आमची टीम आणि आम्ही काम करत होतो। हा कोणीतरी केलेला आहे, 5-7 लोकांना आणलेलं होतं, इंट्रोगेशन सुरू होते, सगळ्या गोष्टीच करत होतो। तर त्याच्यामध्ये आम्ही एक आरोपीला अटक केलेली आहे आणि त्या आरोपीने हा गुन्हा प्राथमिकदृष्ट्या आमच्याकडे गुन्हा केल्याची माहिती दिलेली आहे। आणि त्याचं म्हणणं असं होतं का मी गळा आवळलेला आहे त्याचा आणि त्याच्यानंतर ते कृत्य केलं आणि ते कृत्य केलं आणि तो तिथून फसार झालेला होता। जी माहिती म्हणजे आरोपीने दिली की मृत्यू झाल्यानंतर ते विकृत तिथून त्याने आरोपीने आपल्याला जी माहिती दिली आहे ती मृत्यू झाल्यानंतर तीच दिलेली आहे। प्राथमिकदृष्ट्या आपल्याला मृत्यू झाल्यानंतरच झालं असावं असं वाटते, कारण तिच्यावर ज्या काही खुणा वगैरे आहे किंवा फोर्सफुली आहे असं दिसत नाही ओरली तरी आपला तरी, परंतु PMचा रिपोर्ट आल्यानंतर ह्या गोष्टी क्लिअर होऊ शकते। परंतु आपल्याला आरोपीनं अशी माहिती दिली का तिचा गळा आवळल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर मग त्यांनी हे अनैतिक कृत्य आरोपी परिचित होता का आणि त्यांच्या आधीपासून त्यांचे संपर्क होता का त्यांच्यामध्ये? आरोपी साधारणतः 1.5-2 वर्षापासून पूर्वी एकत्र काम करत होते, पेंटिंगचे वगैरे रोजंदारीनं काम करत होते। तेव्हा त्याची ओळख होती त्यांच्यासोबत आणि ओळख होती आणि त्या ओळखीचा त्यांनी फायदा घेऊन तिला कधीतरी अधूनमधून तो फोन वगैरे करायचा। कशावरून हत्या करण्यात आलेली आहे काय सांगितलं? आता प्रायमरी स्टेजला तपास आहे, परंतु प्रायमरी स्टेजला आपल्याला जेवढी आता माहिती मिळालेली आहे तेवढ्यावरून माहितीवरून हे सिद्ध होत आहे का यांनी त्यांच्याकडे मागणी केलेली होती आणि तिने नकार दिलेला होता आणि त्याच्यातूनच ही हत्या झाली असावी असा एक प्राथमिक आपल्याला अंदाज आहे आणि आरोपीने सुद्धा अशाच प्रकारची एक माहिती आपल्याला दिलेली आहे। आरोपीने दारू केली होती का, कशा पद्धतीने दारू सेवन होती, काय आलेलं आहे का मेडिकल रिपोर्ट काय आहे? मेडिकल रिपोर्टमध्ये अजून काही आलेलं नाही। PM रिपोर्टमध्ये फक्त आपल्याला प्रायमरी एक प्रोव्हिजनल रिपोर्ट मिळालेला, त्या गोष्टी संदर्भात आपण विचारणा केलेली आहे। आरोपीनं आम्हाला मान्य केलं होतं का मी ते दारू पिलेली होती म्हणून, असं आरोपीनं हा असं म्हटलेलं होतं त्याने का आम्ही दोघांनी पण पिलेली आहे। पण ते कितपत आहे हे आपल्याला निश्चित नाही सांगता येणार। जेव्हा PM रिपोर्ट येईल PM रिपोर्ट मध्ये मग त्या गोष्टी क्लिअर होईल सगळ्या। म्हणजे दारूचं साहित्य सापडलं? एक खाली बाटली तिथं मिळालेली होती आम्हाला देशी दारूची।
कोर्टाने किती दिवसाचा PCR दिलेला आहे? आरोपीला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी आम्हाला दिलेली आहे आणि त्या आरोपीकडे आमचं इंट्रोगेशन सुरू आहे. सर हिंदीमध्ये सांगा की काय घटना घडली, एकंदरीत काय प्रकार होता, काय सांगा. हुडकेश्वर परिसरातील या अत्याचाराच्या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी नागरिकांची मागणी आहे. महिलांच्या सुरक्षेचा काय उपाययोजना कराव्यात, आपल्याला काय वाटतं, आपलं मत आम्हाला कळवा. अशाच बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज.